morning, students. Today we will learn a special type of encounter or an encounter of a special kind. Lesson number 1.2 from our English book in Unit 1. An encounter of a special kind, different types of events we see in the nature. Each and every one, animals or human being, they are trying for bossing or they are trying for leadership. म्हणजे प्रत्येक जण काय आहे आपापल्या गटामध्ये मी कसं श्रेष्ठ आहे याचा प्रयत्न करत असतो किंवा आपला पावर दाखवत असतो. जशी समाजामध्ये कोणी मुखिया लीडर असतो, कोणी फेर वेणे अनफेर वेणे, परंतु निसर्गाने काही असे नियम घालून दिलेले आहेत किंवा त्यांची एक पद्धती आहे, जीवन पद्धती, की ज्याच्यामध्ये ते त्या पद्धतीने जगत असतात. आता हा स्पेशल टाईपचा जो एन्काउंटर आहे, तर त्या एन्काउंटर म्हणजे आपण जनरली हा वर्ड कुठे ऐकतो की पोलिसने या दरोडेखोराचं एन्काउंटर केलं किंवा त्या टेररिस्टचं एन्काउंटर झालं. ऍक्च्युअली एन्काउंटर म्हणजे काय असतं की त्या एखाद्या बॅटलमध्ये पर्पजफुली अपोनंटला किल करणे हा एक एन्काउंटर असतो. म्हणजे ज्या इव्हिल आहेत समाजामध्ये किंवा इव्हिल टेंडेन्सीज आहेत, वाईट प्रवृत्ती आहेत, ती खतम करण्याचा प्रयत्न केला जातो एन्काउंटरच्या थ्रू. आता इथं नेमकं काय झालेलं आहे, ही स्टोरी पूर्णतः एका लंगूरच्या कळपावर बेस्ड आहे. मग लंगूर म्हणजे आपण ज्याला वानर म्हणतो ना, तर त्या वानराचा जो एक हर्ड आहे, ग्रुप आहे, त्या ग्रुपचा एक लीडर असतो. आणि आपण बघतो की आपल्या सोसायटी सुद्धा मेल डॉमिनेटेड होत्या. मेजॉरिटी सोसायटीज मध्ये, मेजॉरिटी कास्ट, क्रीड्स, रिलिजन्स मध्ये आताही बऱ्याच आहे. तर ह्या एनिमल्स मध्ये सुद्धा ह्या म्हणजे लंगूरचा जो ग्रुप होता या वानरांचा, त्यांच्यामध्ये सुद्धा एक नर वानर असतो, मेल, की जो त्या ग्रुपचा लीडर असतो, बॉस असतो. मग दुसरा जर कोणी, तुम्हाला जंगलातलं पण एक्झाम्पल माहित आहे, एखाद्या जंगलामध्ये लॉयन असेल तर आपलं ज्युरिडिक्शन त्यांनी ठरवलेलं असतं, त्याच्या आत कोणी दुसरा येत असेल तर तो येऊ देत नाही, त्याच्याशी बॅटल केलं जातं आणि त्याला डिफेंड केलं जातं, परतून जावं लागतं. मग आता ह्या वानरांचा ग्रुप सुद्धा एक ग्रुप आहे, त्याचा एक मुखी आहे. आणि योगायोगाने होऊ शकतं की त्याच मुखियाची उत्पत्ती असेल, फिमेल लंगूरला एक पुन्हा छोटा बच्चा मेल लंगूर जन्मत, मेल वाला. परंतु तो जो बॉस होता, त्या बॉसला हे काही पसंत येत नाही. मग कारण भविष्यात काय होईल याच्या समोरच तो मोठा होईल आणि मग लीडरशिपची सूत्र तो हातामध्ये घेईल स्वतःच्या. या भावनेनं तो काय करतो, त्याला म्हणजे नेहमीच काय, आता त्याला चान्सच बघत असतो, संधी शोधत असतो की ह्या वाढत्या जे ग्रोईंग अप चाइल्ड होतं किंवा किड होतं, वानरांचं पिल्लू होतं, त्याला जशी संधी मिळेल तशी त्याला किल करणे हा त्याचा उद्देश असतो. मग आता तो कशा पद्धतीने त्याला किल करायचा प्रयत्न करतो. आणि मग जसा कुठल्याही पिक्चर मध्ये बॅकग्राऊंड असते, मिर्च मसाला असतो किंवा इतर अनेक गोष्टी डिस्कस केलेल्या असतात, तशाच पद्धतीने काय नाही एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड याच्यामध्ये तपन मुखर्जी, वेस्ट बेंगॉलचे, पश्चिम बंगालचे, त्या तपन मुखर्जींनी त्यांच्या वयाच्या 15व्या वर्षी घडलेला इन्सिडेंट असतील, ते तुमच्यासारखे 9वी 10वीला या वयामध्ये 15व्या वर्षी घडलेला एक इन्सिडेंट आहे. आणि तो इन्सिडेंट 17व्या वर्षी वयाच्या त्यांना जसं तसं आठवत होता आणि तो इन्सिडेंट त्यांनी काय केला, डिस्क्राईब केलेला आहे या स्टोरीच्या माध्यमातून, लेसनच्या माध्यमातून. याच्यामध्ये निसर्गाने काय काय नियम घालून दिलेले आहेत, निसर्गामध्ये कुठल्या प्रवृत्ती आहेत, काय प्रेडिडेटर रिलेशन आहे, डॉमिनेशनचा काय रोल आहे. प्रत्येक जण आपलं काही वेगळं अस्तित्व फक्त खाण्यासाठीच नाही, फक्त जगण्यासाठीच नाही, तर काही त्यांच्या इच्छा, आकांक्षा, ध्येय, धोरण, प्रिन्सिपल्स असतात, भावना असतात. मग अशासाठी लोक काय काय करतात किंवा प्राण्यामध्ये सुद्धा काय चालतं त्याचं एकदम छानसं वर्णन याच्यामध्ये दिलेलं आहे. अँड एन्काउंटर स्पेशल. तर आता या स्टोरीची सुरुवात अशी होते, श्रीमंत तपन मुखर्जीचे वडील, त्यांचे फादर एका
मेडिसिनच्या कंपनीमध्ये मेडिकल प्रोफेशनल होते वर्किंग, म्हणजे कंपनीमध्ये नोकरी होते, ऑफिसर होते खाजगी कंपनीमध्ये, मग ते लाईफ सायन्सेसची किंवा मेडिकल फील्डमध्ये कुठली कंपनी असावी. मग ते राहत होते ते ठिकाण, म्हणजे त्यांना कंपनीने क्वार्टर्स दिले. ते क्वार्टर्स गावाच्या बाहेर छानशा नॅचरल सराउंडिंग मध्ये क्वार्टर्स बांधलेले होते, एकदम छान पैकी बंगलो वगैरे होते. आता ऑफिसरची क्लब कॉर्नरला होते, बाकी तिथे सांगितलेले त्यांनी की बाबा कलरफुल ट्री म्हणजे फ्लॉवर्स असलेले ट्रीज, मॅजेस्टिक ट्रीज होते, अस्वत्था नावाच्या विशिष्ट प्रकारच्या विशिष्ट झाडांची प्रेझेंटी तिथे उपस्थिती ही फार म्हणजे सुशोभनीय होती. ग्रीन ग्रास एकदम नॅचरल सराउंडिंग मध्ये असलेले हे क्वार्टर्स. आणि याच अनेक क्वार्टर पैकी यांचं एक घर तिथे, सगळीकडे जिकडे आपण गार्डन असावी, सुंदर असं नैसर्गिक एखादं म्हणजे नॅचरल गार्डन असं, अशा प्रकारच्या सिनरी मध्ये हे सगळे क्वार्टर्स होते. मग आता या क्वार्टर्स मध्ये राहत असताना डेफिनेटली तुम्ही जर नॅचरल सराउंडिंग मध्ये राहता, कधी शेतामध्ये वगैरे तुम्ही मुक्काम केला असेल गावाकडे जाऊन, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं सायंकाळच्या वेळेला कशा प्रकारे पक्ष्यांचा आवाज असतो, कुठल्या प्राण्यांचा आवाज येतो, ते पाणी प्यायला बाहेर निघतात किंवा खाण्यासाठी, किंवा सकाळी कुठली पक्षी प्राणी त्यांची चावून कशी लागते, दुपारच्या वेळेला काय परिस्थिती असते, हे सगळं आपल्याला अनुभवायला मिळेल. मग एका दिवशी दुपारी नेमकं काय झालं की पूजा म्हणजे पश्चिम बंगालमध्ये दुर्गा पूजेला काय आहे पश्चिम बंगालमध्ये फार महत्व आहे. आपल्याकडे जसं दिवाळी किंवा विशिष्ट स्टेटमध्ये काय होतं, ज्या त्या ट्रेडिशन प्रमाणे, कल्चर प्रमाणे, त्या संस्कृतीप्रमाणे सुट्टी असते. मग आता तिथे दुर्गा पूजेची सुट्टी असते त्यांना काही दिवस. तर त्या दुर्गा पूजेच्या सुट्टीचा एक शनिवार होता. त्या शनिवारी नेमकं काय आहे, दुपारच्या वेळेला सगळ्यांचं जेवण होतं भरपेट, छानपैकी आवडीचा मेनू झालेला. मग ह्या लेखकाचे भावंड, त्यांचे पॅरेंट्स सगळे जेवण करून दुपारची नॅप घेण्यासाठी, रेस्ट करण्यासाठी, डुलकी म्हणतो ना आपण, जेवल्यानंतर थोडेसे पेंटकर, त्या तयारीत होते. लेखकाने मात्र ठरवलं होतं की चला आपण या दुर्गा पूजेच्या सुट्टीमध्ये काही नॉवेल्स वाचू, स्टोरी बुक्स वाचू, म्हणजे आपलं ज्या काही आवडीच्या गोष्टी, हॉबी आहेत, ते आपण काय करू, जोपासूयात. मग आता याच उद्देशानं जेव्हा लेखक आपल्या पुस्तकांमध्ये एनग्रॉस झाले होते, म्हणजे त्यांनी पुस्तक काढलं, वाचायला सुरुवात केली, त्यांची अवतीभोवती पुस्तक होती, त्यांना बरंच काही वाचायचं होतं. मग आता पुस्तकामध्ये वाचन करत असताना काय होतं, सगळे झोपायला गेलेले असतात, त्यांनी पुस्तक वाचायला सुरुवात केलं, त्याच्या आत असे इन्व्हॉल्व झाले होते, बिझी झाले होते. तेवढ्यामध्ये त्यांना मध्येच काहीतरी आवाज येतो म्हणजे सुरुवातीला त्यांना चिमण्यांचं चिवचिवाट, पक्षी किलबिलाट जोरात करतायत अशा प्रकारे लक्षात येतं. म्हणजे अनयुज्युअल हा व्हॉइस होता, नेहमीचा किलबिलाट वेगळा होता आणि हा अनयुज्युअल होता. मग त्यानंतर लगेच त्याच्या मागोमाग अ हार्श कोइंग ऑफ अ क्रो, म्हणजे कावळ्यांचा जोरजोरात काव 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 सुरू झाला. आणि सोबतच त्याच्या लगोलगच पाठीमाग काईट नावाचे जे पक्षी असतो ना, आकाशातून उंच, बघा काहीतरी घडत असेल ना अनयुज्युअल, तेव्हा पक्षी, प्राणी किंवा कीटक यांच्या काही हालचाली, मुवमेंट्स ह्या वेगळ्या होतात, बदलत असतात. इव्हन असं म्हटलं जातं की ग्राउंड वेव्हज या प्राण्यांना कळतात, म्हणजे अर्थक्वेक वगैरे होणार आहे किंवा काही वेगळ्या हालचाली होणार आहे किंवा मोसम बदलणार असेल तर समजतं. तशा पद्धतीने काय हे वानरांचं कुठंतरी दृश्य त्यांनी बघितलं असावं. मग कावळ्यांचा कावकाव सुरू झाला होता, पक्ष्यांचं चर्पिंग सुरू झालं होतं. आणि तो काईट नावाचा जो पक्षी आहे, काईट म्हणजे एक विशिष्ट प्रकारचा पक्षी असतो, तसा काईट म्हणजे एक कीटक पण असतो, पण आपला पतंग पण असतो, पण इथे तो काईट नावाचा एक पक्षी आहे. तर तो पक्षी पण तीव्र आवाजामध्ये द श्रील कॉल म्हणजे जोराच्या आवाजामध्ये तो पण असे आपले पंख फडफड उडत होता. मग आता काहीच मिनिटाच्या आत आय बिकेम डीपली ऍब्सॉर्ब्ड इन द बुक. मी त्या पुस्तकामध्ये पूर्णतः कसा खो गया था, म्हणजे पूर्णतः मी त्याच्यामध्ये असा इन्व्हॉल्व गेलो होतो, डीपली त्या स्टोरीच्या मध्ये गेलो होतो. अशामध्ये तर हे सगळं मला ऐकायला मिळालं. मग त्यानंतर काय झालं,
हे सगळे पक्ष्यांचा आवाज, काईटचा आवाज, हे सगळं तर लक्षात आलं, परंतु कुत्र्याचं जोर जोरात भोंकणं, 10-5 कुत्रे मिळतात असं काहीतरी, विशेषतः वानर बघितल्यानंतर तर कुत्रे वानराच्या मागेच लागतात. मग जोर जोरात कुत्रे भोंकायला लागले आणि मग तो भोंकण्याचा आवाज जो होता ना, थोड्या वेळाने जवळ आल्यासारखं वाटत होता. म्हणजे याचा अर्थ ते कुत्रे दे वेर अप्रोचिंग टू द ऑथर्स हाऊस, म्हणजे थोडक्यात ऑथरच्या हाऊसच्या जवळ येत होते. आता कुत्रे जवळ येत होते म्हणजे ते काही घडलेलं होतं तिथं, ते यांच्या घराच्या जवळपास आसपास कुठेतरी काही घडलं असावं असंच लेखकाला वाटत होतं. मग सुरुवातीला इग्नोर करायचाही प्रयत्न केला, परंतु आता यांचं भुंकणं एवढं जोरात झालं होतं ना की लक्ष हे तिकडेच जात होतं बार. मग हे बार्किंग जवळ आली. कावळ्यांचा आवाज जोरात वाढत होता, म्हणजे मध्येच एवढा डिस्टर्ब झाला की त्यांच्या गोंगाटाने माझी चिडचिड व्हायला लागली. आणि तो आवाज म्हणजे कावळ्यांचा परत काव जोरात, कुत्र्याचं जोरात भुंकणं, आवाज तो जवळ यायला लागला. ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत होत्या की आता माझं काही वाचनावर लक्ष राहत नव्हतं. मग आता मी काय केलं, क्युरियोसिटी पोटी, म्हणजे आता कुतूहल होतं काहीतरी, मी थोडंसं पुस्तक बाजूला ठेवलं आणि मग वरांड्याकडे बाहेर सरसावली, म्हणजे बाहेर वरांड्याच्या आलो असं लेखक सांगतात आपल्याला. इकडे तिकडे थोडीशी नजर टाकली छताकडे वगैरे क्लब हाऊसच्या, पण त्या क्लब हाऊसच्या छतावर काहीतरी असं हॉरिबल घडत होतं. हॉरिबल म्हणजे काहीतरी भयंकर, म्हणजे नको ते घडत होतं. एक मोठा नर वानर लक्षात ठेवा, मेल लंगूर, नर वानर जास्त काळ असतो कोणतेच. तो नर वानर काय करत होता, तो जो लीडर होता ना त्यांच्या ग्रुपचा, तर तो एका छोट्या नर वानराला, बच्चाला, तो जोरात निर्दयीपणे एकदम क्रुएल्टीने तो त्याचे चावे घेत होता. पप्पी नाही घेत होता, चावे घेत होता. पप्पी प्रेमाने घेतली, चावे घेत होता, म्हणजे त्याला फाडून काढायचा प्रयत्न करत होता. आणि त्याच वेळी बघा विदारक परिस्थिती कशी आहे, त्या छोट्या बच्च्याची मदर तिथेच होती आसपास, परंतु ती हतबल होती. ती कुठल्याही प्रकारे त्या आपल्या स्वतःच्या बाळाला वाचवू शकत नव्हती, कारण तो जो बॉस होता ना त्याला कोणीच विरोध करायची हिंमत करत नव्हतं. बाकीचे वानर सुद्धा ते फक्त बघत होते, कारण ते त्या मदरला कोणी मदत करणार नव्हतं. आणि तसा तो बॉस जो होता तो पॉवरफुल होता. मग आता हॅपलेस मदर म्हणजे कशी, हतबल झालेली, काहीच न करू शकणारी, आता ती खचलेली मदर होती. परंतु प्रेमापोटी ती फक्त व्याकुळ होऊन त्याच्याकडे बघत होती. तिच्या मनात आशा असावी की चला थोड्या वेळाने सोडून देईल आणि आपलं बाळ वाचेल. अशा केविलवाण्या परिस्थिती मध्ये ती मदर होती. मग आता त्यानंतर पुढचं जे घडलं, हॅपलेस मदर ऑफ द बेबी अँड अदर लेसर मेंबर्स ऑफ द लंगूर ग्रुप, हे सगळे स्कॅटर झालेले रूप होती, बघत होते फक्त. मग आता ही जी टेरिबल कस्टम होती ना त्यांच्यामध्ये, म्हणजे ही परंपरा होती किंवा रूढी चालत आलेलं या वानरांच्या कळपामध्ये त्यांच्या समाजामध्ये हे जे घडत होतं ना, म्हणजे याला मूक संमती होती इतर वानरांची. आपल्याही समाजामध्ये काही अशा चालीरीती असतात. आता नवीन शिकलेल्या सायंटिफिक ॲटिट्यूड असलेल्या मुलांना त्या गोष्टी चुकीच्या वाटतात असतात, तरी पण ते काही विरोध करू शकत नाही, करत नाही, कारण त्याच्यासाठी धाडस लागतं. काही आपल्या समाजामध्ये पण चालीरीती अशा असतात की त्या टाइम आउट झालेले आहेत, पण आपण रूट आउट करू शकत नाही. तशाच पद्धतीने यांचंही चाललं होतं. म्हणजे निसर्गामध्ये कशा रूढी आहेत, काही चालीरीती आहेत, हे लेखक विचार करत होते. मग आता लेखकांच्या मनामध्ये कुठून तरी अशी ऊर्जा संचारली आणि लेखकांनी ठरवलं की कुछ करना पडेगा, है ना, काहीतरी केलं पाहिजे, आता त्याला वाचवलं पाहिजे असं लेखकाला वाटायला लागलं. मग लेखकाने इकडे तिकडे बघितलं, एक मजबूत काठी शोधली आणि एवढंच नाही, एक दगड घेतला आणि जोरात दिला भेद करून त्या मेल लंगूर जो मोठा बॉस होता तो काय दखल देतो याला,
एखादा दगड आला त्याने त्याची केअर पण केली नाही, मजबूत होता तो, बॉस होता, आणि अनिमल शेवटी अजून त्याला माणसात यायला बरेच लाखो वर्ष लागणार आहेत, है ना. म्हणजे इव्होल्युशन होईल की नाही अजून त्याचं माहिती नाही. तर मग दगड फेकला, त्याला काही फरक पडला नाही, कारण त्याचा एम होता फक्त त्या छोट्याला किल करणे, आणि अशा दगड लागल्याने त्याला काही फरक पडणार नव्हता. परंतु लेखकाच्या अंगात पण अशी ऊर्जा संचारली होती, जणू काही दुर्गादेवी आली होती, आणि मग ह्याने एकानंतर एक अनेक दगड भिरकवायला सुरुवात केली. आणि मग आता बघा ताकद येते कुत्र्यांना, असं काहीतरी घडत असेल ना, मग ज्याच्या बाजूने तो इन्सिडेंट आहे, मग बाकीचे इतर लोकांमध्ये पण स्फूर्ती येते. मग कुत्रे अजून जोर जोरात भोकायला लागले. कुत्र्याला वाटत होतं साला यातला छोटा मरू दे की मोठा मरू दे, आपली शिकार झाली, आपल्या पोटापाण्याची व्यवस्था झाली, असं कुत्र्यांना वाटत होतं. तर डॉग्स ऑन देअर पार्ट रेज्ड देअर पिच ऑफ क्राय, अजून ते जोर जोरात ओरडायला लागले ना, म्हणजे त्यांना वाटलं आपलं फावलंय आता. मग अशा परिस्थितीमध्ये आता परिस्थिती थोडीशी बदलत चालली होती. मग त्यावेळेला मात्र आता हे ज्या क्लब हाऊसच्या रूफवरती होते ना, इकडून लेखकांचे दगड, काठी, त्यानंतर त्या कुत्र्यांचं जास्त भुंकणं, याच्यामध्ये थोडासा तो बॉस भांबावून गेला होता. आणि मग ते जे उतरते अशी छतं असतात ना, त्या छतावरून हळूच ते निसटलं होतं. बाळ जे होतं निसटलं होतं, हळूहळू खाली सरकत होतं. परंतु आता मात्र त्याची परिस्थिती कशी झाली होती, लिस्टलेस, म्हणजे अंगात कुठलाच त्राण राहिला नव्हता, आणि असं वाटत होतं की जणू काही हे मेलं असावं. परंतु ते मेलेलं नव्हतं, जरी निश्चल झालं होतं, मेलेलं नव्हतं, ते खाली सरकत होतं. मग एवढ्यामध्ये कुत्र्याचं भुंकणंही वाढलेलं होतं. त्यांनी काय केलं, आता हळूच लेखकाने त्या काठीच्या साह्यानं कसं तरी मॅनेज करून त्या छोट्या बाळाला जे निष्ठत होतं ना, लंगूरचा बच्चा, त्याला कॅच केलं. कोण? लेखकाने. मग आता त्याची शेपटी पकडली, आणि मग पकडल्यानंतर पुढचे प्रयत्न सुरू झाले. एकदम निश्चल असा कोमात गेल्यासारखा अपघात अवस्थेत तो बच्चा लेखकाच्या हाती लागला होता. आता ऍक्च्युली यावेळेस लेखकाचे जे पॅरेंट्स होते, त्याची बहिणी वगैरे ज्या होत्या, त्या पण आता हा बराच वेळ गेला होता. मधल्या काळात तर ते जोरजोरात घोरत होते, पण ते शेवटी या प्रसंगाने त्यांची पण झोपमोड झाली असावी. मग हा जो याची देही यांचे डोळा प्रसंग लेखकाने बघितला होता, त्याचे साक्षीदार होण्यासाठी, या रेस्क्यू ऑपरेशनचे साक्षीदार होण्यासाठी ते पण आले. मग आता ह्या बेबी लंगूरला यांनी काय केलं, लेखकाने बॅकयार्डला, म्हणजे थोडस मागच्या बाजूला अंगणाच्या मागे घेतलं, त्याला झोपवलं, आणि तिथे एक शेजारी त्यांचा कोंबड्याचा खुराडा होता. म्हणजे छोटीशी घर बनवता पण कुत्र्यासाठी, कोंबड्यासाठी छोटीशी घर, तो एक बनवलेला होता. तिथे घेऊन गेलं, म्हणजे त्याला सुरक्षित आत ठेवून आपण बाहेरून ट्रीटमेंट करावी, की जेणेकरून तो मेल लंगूर येऊन त्याला उचलून घेऊन जाणार नाही. त्याच्या शरीरावर जिकडे बघावे तिकडे ओरखडे होते, स्क्रॅचेस होते, रक्त वाहत होतं, रक्तबंबाळ झालेलं होतं. हालचाल तर ते करू शकत नव्हतं. मग आता लेखकाचे वडील पण तिथे आले होते. वडिलांनी ते फर्स्ट एड बॉक्स असतं, म्हणजे त्या जखमा क्लीन करण्यासाठी, स्वच्छ करण्यासाठी काहीतरी आणून दिलं. म्हणजे थोडक्यात त्यांची प्रायमरी ट्रीटमेंट सुरू झाली, म्हणजे रक्त थांबवण्याच्या दृष्टीनं त्याला साफसफाई करणे, कॉटननी वगैरे काही धुवून काढणे, आणि मग प्रायमरी ट्रीटमेंट झाली. मग आता प्रश्न होता त्याला वाचवायचा, कारण ते जिवंत होतं. लेखकाने जेव्हा पकडलं होतं तेव्हा थोडस त्यांना काही जाणीव झाली होती की हे मृत अवस्थेत, म्हणजे मेलेलं नाही, कोमात आहे. मग पाण्याची शिंतोडे, आपण स्प्लॅश अशा प्रकारे पाण्याची थेंब त्याच्यावरती शिंतोडे मारले, तेव्हा त्याने थोडीशी हालचाल केली. मग हालचाल केल्यानंतर लेखकाच्या आणि त्याच्या वडिलांच्या फॅमिलीच्या पूर्ण जीवाजीव आला. मग आता मात्र परिस्थिती कशी निर्माण झाली होती बघा. तो असा चडपडत होता ना,
झाडाचं पान जोराचा वारा लागल्याचा जसा फडफड करतो ना, तशा पद्धतीनं ते तडफडत होतं. त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते, म्हणजे डोळे पूर्ण पाण्याने भरले होते. त्याला त्रास होत होता, एकदम दुःखी होतं आणि त्यांनी एकदम दुःखाने हुंदके देत मफल्ड क्राय, विथ अ मफल्ड क्राय, म्हणजे त्यांनी ओरडायला सुरुवात केली. म्हणजे याचा अर्थ की आता ते थोडंसं कॉन्शियस झालं होतं. मग एखादं छोटस मूल किंवा माणसं सुद्धा कोमातून जेव्हा बाहेर येतात तेव्हा ते मधला काळ सगळं विसरलेले असतात ना, भूतकाळ वगैरे. मग ते तशाच पद्धतीच्या याच्या हालचाली होत्या. मग लेखकाने काय केलं, एक केळी घेतली, त्याचं सोलून काढलं, पिळलं म्हणजे सोलले बनाना, ते त्याला ऑफर केलं, दिलं. कोणाला दिलं? त्या बेबी लंगूरला दिलं. आणि ते आपल्या अनस्टडी थरथरत्या हातामध्ये घेऊन त्याला थोडस खायचा प्रयत्न करत होतं. आता लेखकाचं लक्ष काय कशावर होतं? थोडस त्यांनी खाल्लं पाहिजे, काही पाणी वगैरे पिलं पाहिजे, तर ते रिवाईव्ह होईल, म्हणजे पुन्हा त्याला जीवन प्राप्त होईल, याच्याकडे लेखकाचं लक्ष होतं. मग आता आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. आता हळूहळू लेखकाने काय केलं, त्या कूप पासून त्याला बाजूला घेतलं. कारण हे सगळं जेव्हा चालू होतं तेव्हा त्या बेबी लंगूरची जी मदर होती ना, ते बेबी लंगूरची मदर हे सगळं बघत होती. परंतु सुरुवातीला तिला संशय असू शकतो की अगोदरच माझ्या बाळाला हा दुष्ट दुश्मन बॉस किल करतोय आणि ह्या माणसाचं काय चाललंय. परंतु नंतर काही क्षणामध्ये तिला एक विश्वास आला होता की माणसातली ही माणुसकी आहे, तो माझ्या बाळाला वाचवायचा प्रयत्न करतोय. आणि माणसातलं प्राण्यातलं हे जे प्रेम आहे, ती ह्युमॅनिटी, एक प्रकारचं हार्टी रिलेशन, हे तिने ओळखलं होतं. आणि तिला खात्री तिने केली होती की माझ्या बाळाला वाचवण्याचा प्रयत्न चाललाय, कुठल्याही प्रकारे त्याला इजा केली जाणार नाही. म्हणून ती सगळं बघत होती. कारण ना ती लेखकाच्या जवळ जाऊन मदत करू शकत होती. ती जर लेखकाच्या जवळ गेली असती तर ते मेल लंगूर अजून तिच्यावर पण असॉल्ट केलं असतं, किंवा त्यांची जी कम्युनिटी क्लॅन होतं त्यांच्या रूलच्या अगेन्स्ट झालं असतं. त्यामुळे ती फक्त केविलवाणीपणे बघत होती. मग आता मधल्या काळामध्ये इमिजिएटली मधल्या काळामध्ये ते बेबी सेन्स्ड द प्रेझेन्स ऑफ हिज मदर अँड स्टार्टेड टू सॉब. म्हणजे मधल्या काळामध्ये त्या बच्च्याची नजर आपल्या आईवर गेली. ते हुंदके द्यायला लागलं आणि रडायला लागलं, आपल्या आईला बघून दुःख व्यक्त करायला लागलं, जोरजोरात ओरडायला लागलं. मग हळूच तो लेखक जो होता ना, त्या कूपमध्ये पोल्ट्रीच्या रड्यामध्ये त्याला ठेवलं होतं बच्च्याला. मग त्याचा दरवाजा उघडा करून लेखक आपले हळूच बाजूला झाले की जणू काही इशाऱ्याची भाषा त्या आईला कळणार होती. आणि आपण बाजूला झालो तर आई त्या बाळाजवळ जाईल, ह्या भावनेने लेखक बाजूला गेले, रिट्रीटेड. म्हणजे त्यांनी जावं अशा पद्धतीने, अशा भावनेने तिला जणू काही आत जायला परवानगी दिली. मग संधी मिळाल्याबरोबर ती आईच आहे. आई पटकन त्या कूपच्या तिथे गेली, आपल्या बाळाला उचललं, आपल्या कवेत घेतलं, त्याला घट्ट आपल्या छातीला लावून पकडून तिने अगोदर सगळीकडे बघितलं, खात्री केली कुठे लागले, काय झालंय, आणि एकदम त्याला हक करून, म्हणजे ती अतिशय आनंदी झाली होती. आता तिच्या मनामध्ये सगळी तपासणी वगैरे झाली, सगळं काही झालं, घट्ट मिठी मारली. आता ते बाळ तर फारच म्हणजे त्रासात होतं हे तिच्या लक्षात आलं होतं. परंतु आपल्या आईच्या कुशीत गेल्यानंतर त्या बाळाला स्वर्ग मिळाला होता. आपल्या आईच्या कुशीत गेल्यानंतर बाळाला स्वर्गप्राप्ती झाली होती. मग बाळ एकदम म्हणजे सगळं काही विसरून ते एकदम आनंदित झालं. मग आता आई ही काही मिनिटासाठी तिथेच होती. त्यानंतर मात्र ही इकडे तिकडे आता आई काय करायला लागली माहितीये का, की हे जे दुश्मन मेल लंगूर होता, बॉस होता, त्याची चाहूल घ्यायला लागली.
इकडे तिकडे सगळीकडे नजर टाकायला लागली, कारण लेखकांनी त्याला दगडे भेदकून मारली होती, कुत्रे मागे लागली होती, शेवटी त्याला किल करणं सक्सेस झालं नव्हतं बाळाला. मग ते किल न करता ते सोडून त्याला पळून जावं लागलं होतं, कारण लेखकांच्या हातात काठी दगड या गोष्टीमुळं मग ते त्या छतावरती सोडून निघून गेलं होतं. आता मात्र आईने सगळीकडे, त्या मदर लंगूरने सगळीकडे आपली नजर टाकली आणि नजर टाकून खात्री केली की तो जो बॉस आहे तो आसपास कुठे तर नाही याची खात्री केली. आता मात्र तिथे एक आई होती, म्हणजे ते लंगूर नाही किंवा माणूस म्हणून नाही, तर या सगळ्या लिव्हिंग थिंग्स मध्ये, या विश्वात आई ही आईच आहे. मग ती प्राण्याची असेल किंवा मानवातली आई असेल. देअर सॅट अ युनिव्हर्सल मदर होल्डिंग अ स्ट्रायकन चाइल्ड इन आपल्या पोटाशी धरून, आपल्या कवेत धरून ती बसली होती आई. थोडा वेळ सगळा भूतकाळ आठवत असेल आणि पुढे त्याचं कसं संरक्षण करावं याचा विचार करत असेल. ती आता म्हणजे कशी अशी शून्यमनस्क झाली होती. आणि इन अ फ्लॅश मग लगेचच तिने काहीतरी मनात निर्णय केला असेल, निश्चय केला असेल. तिने आपल्या बाळाला पोटाशी धरून जंपअप केलं. त्या किचनच्या रूफवरून तिने आता जंपअप केलं, कारण आता सर्वे वगैरे तिचा झाला होता. तो जो विशेष निर्दयी असा दुष्ट जो मेल लंगूर होता तो जवळ नाही याची खात्री झाली होती. आणि तो मेल लंगूर ज्या दिशेने गेला होता त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनने आता तिने ठरवलं असावं की आपण आता आपलं बाळ आणि आपण एवढंच कुटुंब आपण जीवन काढूया आणि याला मोठं करूया, की जेणेकरून हे बाळ आता कुणाची शिकार बनणार नाही किंवा कुणाच्या द्वेषाची शिकार बनणार नाही, असा विचार करून मग त्या आईनं विरुद्ध दिशेने धूम ठोकली. आता या बाळाची आणि आईची भेट झाल्यानंतर एकदम ते आनंदित तर झालेच होते, आई पण बाळ पण. परंतु या लेखकाला, लेखकाच्या कुटुंबाला सुद्धा अतिशय आनंद झाला होता. त्यांना वाटत होतं की आपण एक जीवनात सत्कार्य केलं. ही परिस्थिती जेव्हा निर्माण झाली होती तेव्हा त्या बेबीची मदर लंगूर जी होती, तिच्या डोळ्यात, तिच्या नजरेत असे काही हावभाव होते. ती असा विचार करत होती की या तपन मुखर्जीचे आभार कसे व्यक्त करावे. मग इथे याच्यावरून एक लेखकाला सांगायचं आहे की आपल्याला फक्त आपण त्यांना खाऊ पिऊ घातलं तर जवळ येतात अशातला भाग नाही. आपण ॲनिमल सोबत, बर्ड सोबत, तुम्ही बघता बाबा आमटेचे पुत्र प्रकाश आमटे, त्यांच्याकडं त्यांच्या आश्रमामध्ये तिथे वाघ आहेत, साप आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे हिंस्र प्राणी पण आहेत. त्यांची मुलं सुद्धा त्यांच्याशी खेळतात. म्हणजे ही प्रेमाची भाषा, हे जे कम्युनिकेशन आहे, हार्टी कम्युनिकेशन, हे कुठल्याही प्राण्यांना, प्राणी मात्रांना सगळ्यांना एकत्र ठेवतं. म्हणजे आपल्या मनामध्ये असलेला प्रेमभाव, दया, भूत दया ज्याला म्हणतो, सगळ्या प्राणी मात्रावर दया करणं, हे जे आहे हे फार महत्वाचं आहे. कोणी कोणाला फक्त आर्थिक मदत केली, अन्न दिलं, पैसा अडका दिला म्हणून प्रेम असतं असं नाही. त्याच्यासाठी कुठला तरी त्याग लागतो. तुमच्या मनामध्ये पण प्रेम लागतं. प्रेम हे प्रेम दिल्यानेच मिळतं. प्रेमला एक्सचेंज फक्त प्रेमानेच केलं जातं. आणि आपण मग ते कुठलेही प्राणी असतील, पक्षी असतील, कीटक असतील, या सगळ्यांशी आपण अशा पद्धतीनं वागून प्रेम मिळवू शकतो. विचार करा, लेखक जेव्हा 15 वर्षाचे होते तेव्हा घडलेला इन्सिडेंट होता आणि तो जसाच्या जसा त्यांच्या वयाच्या 17व्या वर्षी आठवत होता. म्हणजेच 55 वर्षानंतर हा इन्सिडेंट आठवत होता. आणि म्हणून त्यांनी याला एक स्पेशल काइंड, असा एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड किंवा विशेष प्रकारचे एन्काउंटर असं नाव दिलेलं. तर ही स्टोरी इथे संपते. उद्या आपल्याला लाईन टू लाईन रीड करून पॅराग्राफ टू पॅराग्राफ परत मिनिंग डिस्कस करूयात. काही डिफिकल्ट वर्ड येतील ते पण आपण डिस्कस करूयात. आज आपण त्याची थोडक्यात समरी म्हणा किंवा डिटेल स्टोरी आपल्याला समजेल या भाषेत. शेवटी लँग्वेज इज मीन्स ऑफ कम्युनिकेशन. ही भाषा समजल्यानंतर, मराठीतून समजल्यानंतर तुम्ही इंग्लिशमध्ये डिफिकल्ट वर्ड्स लर्न करून तुम्ही पुन्हा याच्यातून रायटिंग प्रॅक्टिस, रीडिंग करा, अंडरस्टँडिंग, हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात.
तुम्हाला समजण्याच्या दृष्टीने मी हे मराठीतून तुम्हाला व्यवस्थित सगळं स्टोरी एकत्र करून सांगितलेली. नंतर आपण पॅराग्राफ टू पॅराग्राफ, इंग्लिश टू इंग्लिश, सिंपल इंग्लिश मीनिंग आणि मराठी मीनिंग आपण डिस्कस करूया अँड देन वी विल कंप्लीट द वर्कशॉप. आजच्याला समजलेलं सगळं नक्की प्रश्न. स्टोरी छान आहे, आवडली का? असा जर कुठला प्रसंग आला, तुम्हाला ईश्वराने अशी संधी दिली एखाद्याचा जीव वाचवण्याची, कोणाला मदत करण्याची, तर आपण निश्चित करावी. त्यातून जो आनंद मिळणार आहे, वयाच्या 15 वर्षी घडलेला इन्सिडेंट 17व्या वर्षी लेखकांना जसाच्या तसा आठवणीत आहे आणि त्याचा आनंद हा मनामध्ये हृदयामध्ये चिरकाल टिकलेला आहे. त्या प्रसंगाची आठवण आनंद देऊन जाते. कुठलंही सत्कार्य करा ते आपल्याला आनंद देऊन जातं, पैसे देऊन आनंद मिळणार नाही. ठीक आहे, आवडलं? हा, तर मग आता व्ह्यूअर्सला विनंती आहे, इफ यू लाईक आवर व्हिडिओज, प्लीज like, share and subscribe to our channel. If possible, write in the comment box. Thank you very much.